मॅच आपल्याला पाहायला मिळते अगदी जो जोशमध्ये येलो टी शर्ट आणि बघायला गेलं तर रंगीबेरंगी टी शर्ट आपल्याला पाहायला मिळते थोडा हिरवा कलर म्हणजेच बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते चिन्मय कल्पेश हा गोलंदाज म्हणजेच यस सूर्यकांतजी संके साहेब इकडे आहेत आणि त्यांचा देखील सत्कार केला जाईल. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला देत असताना त्याकरता त्यांचा धन्यवाद. नक्कीच आलेला सर्व पाहुण्यांचं स्वागत आणि किरणजी वडे साहेब देखील आहेत आणि त्यांचं देखील इकडे स्वागत केलं जात आहे. कल्पेश सांगितलं म्हणजे पॅराडाईजचं एक महान खेळाडू आणि गोगा नावाने फेमस. जास्त करून मात्र काही खेळाडू जे असतात ते आपल्या टोपण नावाने फेमस असतात आणि हा आपण बघू शकतात जास्त प्रेम मिळालंय. पंचाचा इशारा येत असताना समीर आणि त्याच्या जोडीला अजय आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला बॅट्समन आहे तो म्हणजे चिन्मय. नो स्ट्राईकला दीपेंदर. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळला. इकडे मात्र एक असेल का? यस, एक रन असेल. धावेचं श्री गणेश होत असताना मात्र इकडे एक ऐतिहासिक क्षण आहे चिन्मयसाठी की 2024 ची लीग आणि पहिला चेंडू कोणी खेळला होता. नो स्कोरचा इशारा आला म्हणजेच रन नसेल, नो स्कोर आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चिन्मय सांगेल की पहिला चेंडू जो खेळला होता तो मी खेळला होता आणि पहिला चेंडू हाताळला होता तो कल्पेश सांगेल मी हाताळला होता. बॉक्स गेमची स्पर्धा आहे. अगदी मात्र इकडे थांबवण्यात आले. 2 चेंडू अगदी चांगल्या टप्प्यावर हाताळण्यात आले आहेत. अंडर बॉक्सचा क्रेज वाढलेला आहे या बोईसर भागामध्ये आणि पालघर शहरामध्ये. टायमिंग प्रॉपर. चेंडू मात्र सीमारेषा पार चौकार, पहिला चौकार येतोय. इथे तुम्हाला प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतील. कव्हर ड्राईव्ह विराट कोहली कॉपी बुक स्टाईल फटका खेळला जातोय. 4 धावा. इकडे अपील आहे परंतु लेग बिफोर नसेल कारण की अंडरमची स्पर्धा आहे. अनुमान जे लेदर क्रिकेट खेळतात कल्पेश भाऊ लेदर क्रिकेट देखील खेळलेले त्यांना लगेच चटकन पाहायला चेंडू लागला की अपील करायची सवय असते आणि अपील केली जाते. फटका खूप चांगला आहे. चांगलं चित्रक्षण यावेळेस पाहायला मिळते. 4 चेंडू झालेत 5 आणि शेवटचा चेंडू धावा 4 आपल्याला पाहायला मिळतात. 6 ओव्हरची मॅच. पुढे चेंडू ऑन साईडला फिरवलंय. चांगलं चित्रक्षण. 1 धाव मिळेल. थोडी खराब फेकी होती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 5 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. इथे मात्र चटकन वेगाने षटक संपवलं. आपण बघितलं असेल की इंटरनॅशनल मध्ये देखील वेगाने ओव्हर संपवण्यात जायचे. त्यामध्ये सनत जयसूर्या असेल, त्यामध्ये रवींद्र जडेजा असेल जे वेगाने षटक आपलं संपवतात आणि इकडे आपण बघू शकतात की कल्पेशने देखील वेगाने षटक संपवलं आहे. नवीन गोलंदाज आपल्या समोर येतोय शिवा. शिवा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीसाठी तयार. पहिला चेंडू खराब हाताळलाय. नोचा इशारा येतोय आणि नो आणि त्यावर 1 धाव म्हणजेच 2 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 7 धावा धावफलकावर. स्ट्राईकला तबिंदर. इकडे मात्र चांगला फटका आहे आणि यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक. 9 चेंडू हाताळला जातोय. वारंवार 2 चेंडू. अगदी मात्र पंचाचं चांगलं लक्ष. अजय दीक्षित आपल्याला पाहायला मिळते लेग पंच आणि 5 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 9 आणि 4 धावा. 12 धावा झालेल्या आहेत. आता मात्र चांगला चेंडू आहे. हलक्या हाताने खेळला जातोय. अगदी सेन्सिबल क्रिकेट. मागच्या चेंडूवर मोठा हिट आला तर या चेंडूवर त्याने सिंगलवर भार दिलेला आहे. पुलटा चेंडू टॅपचा फटका परंतु इकडे इतका ताकदवर नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी डॉट बॉल. पण आता तयार गोलंदाज शिवा. फटका सगळं चांगलं क्षेत्ररक्षण. काय बात आहे. डाईव्ह करून मात्र इकडे मात्र उडी मारून चेंडू अडवला जातोय. मात्र डॉट येत असताना चेंडू जाऊ दिला आहे आणि किपिंग करत असताना दीपक भाऊ आपण बघू शकतात यावेळेस वाईट चेंडू आणि वाईट चेंडूवर 1 धाव नक्की मिळेल. पुढे चेंडू फटका सजवलाय. तिकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव नक्की मिळणार. धावसंख्या 15 आपल्याला पाहायला मिळत आहेत.
4 चेंडूचा खेळ झालेला, धावसंख्या 15. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. बर्वे कंपाऊंड आपल्याला प्रीमियर लीग पाहायला मिळते. सुपर स्ट्रोक आहे, गॅप मध्ये आहे, 4 धावा मिळतील. शिवावर हल्ला होतोय आणि यावेळेस मात्र धावा जाऊन पोहोचल्यात 20 वर. गुड शॉट, टॅपचा फटका निघून जाणार. बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. महागडे षटक मात्र पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 12च्या सरासरी 24 वर जाऊन पोहोचले धावसंख्या. दोन षटकानंतर 24 धावा, 6 ओव्हरची मॅच. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 आणि त्यानंतर 19 धावा मागच्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खराब गोलंदाजी. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बंटी. काय स्ट्रोक आहे, प्युअर टायमिंग, प्रॉपर टायमिंगने मात्र चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार. 28 धावा धावफलकावर. इकडे एक आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावर आहेत. फटका चांगला आहे, टॅपचा आहे. यावेळेस 4 धावा मिळतील. सुपर बॅटिंग होत असताना आपण बघू शकतात. काय सुपर बॅटिंग करतोय हलक्या हाताने. खूप चांगला चेंडू आहे अगदी मात्र पाहिला आणि यावेळेस डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळते. चेंडू जाऊ दिला आणि पंचाचे हात खुलताना व्हाईटचा इशारा येतोय. शाहरुख खान स्टाईल मात्र इकडे व्हाईट दिला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 34, 34. तिसरा षटक मार्गस्थ आहे, 34 धावा. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता परंतु खराब क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळतील. चौकार पाहायला मिळतोय आणि 4 धावेने स्कोरबोर्ड. एकूण 38 धावा झालेल्या आहेत. 38 स्कोर कार्डवर. चेंडू चालले ते म्हणजेच 5 शेवटचा चेंडू असेल आणि 38 धावा. ओपनिंग जोडी क्या बात आहे. सुपर स्टॉप. यावेळेस जॉन्टी रूट्सची आठवण करून देत असताना हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. तब्बल 4 धावा थांबवल्या आणि इकडे मात्र 38 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर यावेळेस पाहायला मिळते. नवीन गोलंदाज कल्पेश. पुलटे चेंडू ऑन साइडला फटका खेळला जातोय. इकडे कल्पेश थोडा हातामध्ये ठेव, आरामात पकड आणि नंतर थ्रो कर. टॉट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकवर चिन्मय. एज लागले. पहिला विकेट येईल का? यस, पहिला विकेट. इथे मात्र बॅक टू डगआउट आपल्याला पाहायला मिळते. एज लागली आणि यावेळेस मात्र कोणती चुकी केली नाही. मिड विकेट क्षेत्ररक्षक कॅच करतोय. यावेळेस मात्र कल्पेश विकेट काढून देते. अनिकेत नवीन बॅट्समन महिन्यात आतमध्ये येतोय. अनिकेत आपण बघू शकतात वनडाऊनच्या रूपामध्ये आलेला बॅट्समन. एकदम फास्ट गेम आहे. काय बात आहे. कल्पेचा चेंडू अगदी टप्पा पडल्यावर आतमध्ये येणारा आणि बघा काय किपिंग आहे, काय नजर आहे. यावेळेस दीपक भाऊ आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक संके. गुड बॉल. अगदी यॉर्कर चेंडू. 9 ओव्हरमध्ये यॉर्कर चेंडू हाताळला जातो. इकडे अंडरमध्ये देखील प्रॉपर ब्लॉक चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. तेवढा चांगला फटका. सुपर. बंदुकीच्या गोळीसारखा हा निघून गेलेला चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. 4 धावा. 42 स्कोर कार्डवर. 42. यावेळेस फटका सजवलाय. 4 धावा. 6व्या चेंडूवर देखील चौकार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 46. सेहेचाळीस धावा धावफलकावर. सुजय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
5व्या षटकामध्ये. आणि पहिला चेंडू इकडे पंचाचा इशारा, व्हाईटचा स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 47. अंडर बॉक्स क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वर्ष 4, अगदी कमकुमत स्ट्रोक म्हणायला हरकत नाही, परंतु चांगली बॅटिंग करतोय. त्याचा इंडिव्हिज्युअल स्कोर बघितला. पुन्हा एकदा काय स्टॉप आहे इथे, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, पंचाकडे लक्ष आणि इकडे विकेट. अगदी आदळलाय जाऊन बॅनरवर. आमच्या आदरणीय सन्मान्य राजेशजी पाटीलचं बॅनर इकडे आपण बघू शकता तुटून गेलाय. उद्या परत मात्र एक रात्रीची स्पर्धा आहे आणि इथे थोडं रिपेअर केलं जाईल, हरकत नाही. वेगाने धावण्याच्या नादामध्ये मध्ये इकडे अगदी जाऊन आदळतोय बॅनरवर. विकेट आलाय, डायरेक्ट हिट पाहायला मिळते. क्या बात आहे, डायरेक्ट हिट केले, क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. दीप, एकदम अचूक नेम दीपने टिपलाय. सुपर मात्र हिट आणि विकेट आपल्याला पाहायला मिळते. दुसरा नवीन बॅट्समन प्रज्योत आपल्याला पाहायला मिळते. 47 झालेले आहेत आणि प्रज्योत नवीन बॅट्समन क्रॉस बॅटिंगने खेळलाय. अगदी हातामध्ये इकडे एक धाव असेल, सिंगल असेल, चांगली गोलंदाजी मात्र हाताळताना संजय आपल्याला पाहायला मिळते. सुजय 48. फटका कडक आहे, तेवढंच काय स्टॉप आहे. क्या बात आहे दीप, अगदी लोहचुंबक लोह जसा चुंबककडे खेचला जातो जशा रीतीने आज चेंडू हाताकडे खेचला गेला की काय असं वाटलं. ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मजा येईल. खऱ्या अर्थाने यावेळेस आपण बघू शकता चांगला फटका. आता मात्र प्रॉपर टायमिंग केला, फक्त हलक्या हाताने टॅप केला आणि चौकाराकडे चेंडूला पाठवला. 4 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड यावेळेस 52, 52 धावा धावपलकावर. आणि शेवटचा चेंडू मला तर वाटते 5व्या षटकातला 52 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू आहे, पुन्हा एकदा मात्र दीप, क्या बात आहे, सुपर. इथे मात्र उडता दीप पाहायला मिळतो आणि काही कमालीची फिल्डिंग करतोय. क्या बात आहे, भरपूर धावा वाचवल्या दीपने इथे. 52 धावा स्कोर कार्डवर. 5 ओव्हर नंतर बरोबर मात्र 10.40 ची सरासरी मेंटेन केलेली आहे. 2 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. ओमसाई स्पोर्ट्स लाईव्ह आपण बघू शकतात. यावेळेस आपल्याला पाहायला मिळते लाईव्ह स्पर्धा आणि इथे मात्र आपण बघू शकतात की ही टेक्नॉलॉजी आहे, हा क्रिकेटचा बदल आहे. आता ऑफिशियल पंच, यूट्यूब लाईव्ह स्पर्धा असते, त्यानंतर जर बघायला गेलं तर कॉमेंटेटर, स्कोरर सगळ्यांना बोलवण्यात जाते आणि ती स्पर्धा भरवली जाते. आणि आपण बघू शकता तीच एक दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते भोईसर भागामध्ये. अर्वे कॉम्प्लेक्स प्रीमियर लीग, अगदी रनआउटची संधी आणि एक धाव पूर्ण केली. गडबड झाली इकडे, मात्र लक्ष दिलं नाही कीपरकडे. एखादा तिथे रनआउट मिळाला असता आणि तो देखील हा सेट बॅट्समन आहे, आज चांगला खेळतोय. 51 धावा स्कोर काढला. गुड बॉल, तेवढा चांगला फटका, मी पहिलेच म्हटलं कमाल करतोय हा फलंदाज तपिंदर. क्या बात आहे तपिंदर, अगदी खतरनाक बॅटिंग, परंतु तेवढाच खतरनाक चेंडू दीपचा. उत्तरास प्रत्युत्तर दिलं जात आहे. मागच्या चेंडूवर तुम्ही मला चौकार खेचला असेल, परंतु पुढच्या चेंडूवर तुम्हाला आउट करण्याची ताकद माझ्याकडे आहे सांगत असताना विकेटचं पतंग. तिसरा गडी बाद. शेवटच्या षटकातील मला तर वाटते 2 चेंडू बाकी आहेत. स्कोर झालेला आहे 57. इकडे मात्र चांगला चेंडू होता, किपरला देखील मिळाला नाही. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 58. आणि शेवटचा चेंडू, यानंतर होणारी नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, टॉस बॉक्स मध्ये या, टॉस केला जाईल. यावेळी सौरभ आलेला आहे आणि सौरभ नो स्कोर आहे का, नाही सिंगल आहे आणि 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 59 धावा झालेल्या आहेत आणि 60 धावेचं आव्हान असेल. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, जिथे 2 कॅप्टन आमने सामने असतील टॉस करण्यासाठी.
इव्हेंटल आणि त्यांच्या विरुद्ध टेली टायगर्स. पहिली इनिंग संपलेले 59 झालेले 60 धावेचं आव्हान. दुसऱ्या इनिंग मध्ये जाण्या अगोदर आपण टॉस करून घेणार आहेत पुढच्या मॅच. इव्हेंटल आणि टेली टायगर्स अशी मॅच असेल. इकडे मात्र इव्हेंटलचे कॅप्टन आलेले टेली टायगर्स या कॅप्टन वैभव पिंपळे आणि चिन्मय पाटील दोघांनाही शुभेच्छा असेल. कृषितच आहे. विश्वनाथ वडे साहेबांना मी विनंती करेल की आपण या आपले शुभ हस्ते टॉस केला जाईल. विश्वनाथजी वडे साहेब या आपण इथे आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आजच्या रात्रीतली दुसरी मॅच अगदी 4 टीम मध्ये रंगणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिली इनिंग संपल्यानंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 59 आहे आणि 60 धावेचं आव्हान आहे. यस विश्वनाथजी वडे साहेब इथे मात्र नक्कीच उपस्थित होत असताना आणि त्यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. एक बाजूला इव्हेंटल आणि दुसऱ्या बाजूला टायगर्स. त्यांच्या जोडीला चिमुकली देखील आलेली आहे आणि टॉस केला जाईल. कॉल असेल. यस कॉल करायची गरज नाही. टायगर्स टॉस विन आहे. मान्यवरांना मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर जा विराजमान व्हा. धन्यवाद. टॉस जिंकलाय तुम्ही. पहिली मॅच आहे काय असा निर्णय. बॉलिंग येणार. फिल्डिंग घेण्याचं काही खास कारण. पहिली मॅच आहे बघतो समोरच्याला पहिलं बल्लेबाजी करायची त्यांना मी चान्स देईल. आणि किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. एक 50 ते 60 धावेच्या मध्ये. असे कोणते बॅट्समन आहेत समोरच्या टीम मध्ये जे तुम्हाला वाटतात की आम्हाला महागडे ठरतील. एक ते स्वतः कॅप्टन आहेत ते सगळ्यात मोठे खेळाडू आहेत. बेस्ट लक असेल तुमच्या टीमसाठी. आणि जाऊया आपण टॉस गमावलाय वाट्याला बॅटिंग आलाय. टॉस जिंकला असता तर काय घेतलं. ना टॉस जिंकल्यानं माझा विचार बॅटिंगचाच होता कारण यंदा सगळे नवीन प्लेयर आहे आमच्या टीममध्ये आणि त्याच्यामध्ये बॉलिंग साईड घेऊन जास्त टार्गेट दिल्यानंतर समोरच्या टीमने आपण चेस कसं करू शकतो हे नाही बघू शकत. नक्कीच तुमच्या मनासारखं झालेलं आहे आणि बेस्ट लक असेल तुम्हाला मॅचसाठी. इथे विन द टॉस टायगर्स आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. चला जाऊया मॅच कडे. इथे मात्र आपण बघू शकतात की कल्पेश एक बिग नाम बड़ा नाम बड़ा काम करने वाला खिलाड़ी मैदान में आता हुआ स्ट्राइक वर. मी म्हणेल की या खेळावर अधिराज्य गाजवले कल्पेशने. 90चं दशक ज्यांनी गाजवलं पॅराडाईज टीमला ज्यांनी विजयाचे सुगंध मिळवून दिले तो आता स्ट्राइक वर. पहिला चेंडू. काय दुर्भाग्य की चेंडू उडलाच नाही. सरपटी जणू काही परतचं मैदान आणि त्या मैदानावरचं 4थ्या ते 5व्या दिवसाचा पिच आणि त्यावर पडलेला चेंडू. अजून विश्वास नाही आहे की चेंडू उडाला नाही. अजून बाहेर जात नाहीयेत परंतु जावं लागेल कारण की 0वर गोल्डन डकचा शिकार ज्यांनी 3 वर्ष या स्पर्धेवर अधिराज्य केलंय त्याने पहिल्या मॅच मध्ये अगदी गोल्डन डकचा शिकार. हरकत नाही. बाकीचे प्लेयर्स देखील आहेत आता त्यांच्यावर जिम्मेदारी आहे. काय चेंडू टाकलाय चिन्मयने. अगदी त्याला देखील वाटलं नसेल की हा टप्पा पडल्यावर गुडगुडी सरपटी निघून जाईल परंतु तो निघून गेला आणि जवळजवळ 10 ते 15 सेकंद क्रीज सोडली नाही बॅट्समनने कारण की त्याला विश्वास बसला नाही की मी आउट झालाय. आताची झालेली टेस्ट मॅच इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया आणि त्यामध्ये असे चेंडू बरेचसे पाहायला मिळाले जे चेंडू टप्पा पडल्यावर उडलेच नाही आणि असा काही पिच दिला की काय दीपक भाऊ लगेच धावत आलेत कारण की आता बॅटिंगला एखादा जावं लागेल.
दीप नवीन बॅट्समन ज्याने खूप चांगली फिल्डिंग केली, अगदी धावा थांबवल्या. बघा एम एस धोनीने सांगितलं की एखादा बॅट्समन कधी धावा बनवेल किंवा नाही बनवेल, एखादा गोलंदाज कधी चांगली गोलंदाजी करेल किंवा नाही करेल, परंतु एखादा चांगला क्षेत्ररक्षक नेहमीच तुम्हाला धावा वाचवून देईल. त्यामधला दीप आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने 3 ते 4 चौकार अडवले, नाही तर ही टोटल थोडी मोठी असती. वाईट चेंडू आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन झालेले आहेत. फटका चांगला दीपचा, 4 धावा. चार धावा आणि पुन्हा एकदा टॅपचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे, डॉट चेंडू येईल. चांगली गोलंदाजी मात्र चिन्मयची देखील पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 7. यावेळेस चांगला फटका आहे, क्या बात आहे. हे टॅपचे फटके आपल्याला पाहायला मिळतील आणि ते मात्र दीप कमाल करतोय. आणि म्हणेल की दीपच्या माध्यमातूनच मला कॉमेंट्रीसाठी इथे आमंत्रित केलं, त्याकरता त्याचं देखील धन्यवाद. कमिटी मेंबर्सचा धन्यवाद, युवा मित्र मंडळचा धन्यवाद. पुन्हा एकदा फटका सजवलाय, सिंगल. लगेच एक बाजूने दुसऱ्या बाजूला दोन्ही बॅट्समन पोहोचतायत. धावा झाल्यात त्या म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12. यावेळेस चांगला फटका, क्या बात आहे. अगदी ग्लांसचा फटका यावेळेस पाहायला मिळतोय. मनगटाचा मात्र स्ट्रोक म्हणायला हरकत नाही. गोलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत संके यावेळेस सकाळी सुपर मात्र फटकेबाजी करतोय दीप, क्या बात आहे. अगदी मात्र क्रिकेटच्या खेळासाठी जी पूरक यष्टी शरीर यष्टी पाहिजे ती शरीर यष्टी आहे दीपची. आणि अंडरमध्ये तुम्हाला असेच खेळाडू पाहायला मिळते. परंतु इकडे आत्ताच कौतुक केलं आणि कॉमेंटेटर कर्स ज्याला म्हटलं जातं ती नजर लागली आणि यावेळेस मात्र विकेट मिळालाय. पहिली मॅच आहे, जवळजवळ मला तर वाटते 9 मॅचेस आहेत आजच्या रात्रीमध्ये. म्हणजेच फायनल मॅच होता 3 किंवा 4 वाजतील. तर 16 धावेवर हा दुसरा विकेट, मोठा विकेट येत असताना नवीन बॅट्समन नवीन बॅट्समन लक्ष्मण आपल्याला पाहायला मिळते. खेळण्याचा प्रयत्न होता, अगदी मात्र बघायला गेलं तर ज्या रीतीने प्लेसमेंट केले, रेग्युलर प्रॅक्टिसचा खेळाडू दिसत नाहीये, परंतु हरकत नाही, गोलंदाजी कमाल होत आहे. परंतु इकडे काय फटका आहे, क्या बात आहे. जसा चेंडू वेगाने आला तेवढाच वेगाने पाठवला बाउंड्री लाईनच्या पार. टी फॉर टॅट यावेळेस आपल्याला पाहायला मिळते चौकार. स्कोरबोर्ड 20. अगदी मात्र चांगला चेंडू, डॉट चेंडू. एक तेरी तो एक मेरी असं सांगतोय गोलंदाज. चेंडू फेकून झालेत 5, धावा झालेत 20. शेवटचा चेंडू, काय फटका आहे, सुपर. अगदी मात्र बंदुकीच्या गोळीसारखा वेगाने हा चेंडू देखील निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. चौकार, 4 धावा. क्रिकेटचा महासंग्राम, महाथरार पाहायला मिळते. आमचे स्पॉन्सर आहेत त्यांचे बॅनर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्मान्य विवेकजी वडे साहेब, खेरापाडा ग्रामपंचायत सरपंच. त्याचबरोबर आपण बघू शकतात तन्मयजी राऊत साहेब यांचं देखील मात्र आपण बघू शकता तसं मदत आहे या स्पर्धेला, त्यांचे देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे अक्षयजी पिंपळे आपण बघू शकता त्यांचं देखील मदत आहे, त्यांचं देखील धन्यवाद. आमदार राजेशजी पाटील साहेब नक्की त्यांनी देखील मदत केली, त्यांचे देखील धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघू शकता एक बॅनर आहे, त्यामध्ये भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलेली आहे. प्रतीकजी वडे नक्कीच आज आपल्यामध्ये नाहीत, या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली देखील देण्यात येत आहे. 1 धाव. स्कोरबोर्ड आपण बघू शकतात 25. पहिला चेंडू मात्र डॉट, त्यानंतर सिंगल. गोलंदाज भरत.
षटक क्रमांक 3. शॉर्ट चेंडू होता, अगदी मारण्याचा प्रयत्न, डॉट येतोय. चांगला मात्र चेंडू हाताळला जातोय. खूप चांगली गोलंदाजी यावेळेस आपण बघू शकतात भरत यांच्याकडून. क्रिकेटचा क्रेज अलग आहे इंडियामध्ये असं म्हटलं जातं. 25 स्कोर कार्डवर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. अजूनही बघायला गेलं तर 35 मॅच जिंकण्यासाठी पाहिजेत. इकडे फटका खेळा आणि रन आउटची संधी, परंतु इकडे पोहोचतोय यावेळेस बॅट्समन एक बाजूने दुसऱ्या बाजूला. षटक क्रमांक 3 मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि 26 धावा धावपलकावर आहेत. चेंडू फेकून झाले 4. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. म्हणजेच 20 चेंडू आणि 20 चेंडू मध्ये 34 बनवायचे. शेवटचा बॉल आहे. 5 चेंडू झालेत. हो, यावेळेस बॅकफुटवर जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, एज लागली, इनसाइड एज, आणि यावेळेस मात्र एक धाव. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 27-27. चेंडू असतील 18 आणि धावा बनवायचे 33. 18 चेंडू 33 धावा. 60चं टार्गेट आहे. 59 बनवले पहिल्या इनिंग मध्ये. आता मात्र क्रिशिता फायटर्स बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि 27 वर 2 विकेट गेल्या 3 ओव्हर नंतर. आता 33 बनवायचे 3 ओव्हर मध्ये. अगदी 11ची सरासरी मेंटेन करायची. कानमंत्र देण्यात आलाय. दिग्गज खेळाडू कल्पेश आपल्याला पाहायला मिळते, ज्याने कानमंत्र दिला की काय तू करतो आणि तुला काय करायचंय हे सांगत असताना चिन्मय गोलंदाज झालेला आहे. फटका स्विंग यावेळेस सजवलाय, परंतु इकडे डॉट असेल. यावेळेस आपण बघू शकतात डॉटचा चेंडू येतोय. चिन्मय चांगली गोलंदाजी हाताळत असताना इकडे मात्र वाईट चेंडू आणि डिक्लेअर मध्ये 1+1. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र आपण बघू शकतात 29 धावा धावपलकावर. अगदी डिजिटल अपडेटिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवर. सुमित राऊत, हर्षद गरत आणि तनय गरत कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय गरत यांचे बंधू आपण बघू शकतात. यावेळेस चांगला चेंडू, क्लीन बोल्ड, क्या बात आहे, यू मिस मी आय डेफिनेटली हिट यू, या प्रकारचा चेंडू टाकला जातोय. असं म्हटलं तर क्रिकेटची स्पर्धा कुठेही बरोबर भारतामध्ये प्रेक्षकांची तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल. इथे देखील प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. बर्वे प्रीमियर लीग आपण बघू शकतात. यावेळेस मात्र फटका सजवला. इकडे रनआउट. यस, एकाच ट्रॅकवर दोन्ही गाड्या, ऍक्सिडेंट होणार आणि ऍक्सिडेंट झालं, परतावा लागेल बॅट्समनला. यावेळेस विकेट. बॅट्समन आपण बघू शकतात की सुजय, नवीन बॅट्समन येतोय तो म्हणजेच संतोष. शिवा मात्र बॅक टू डग आउट. यावेळेस संतोष नो स्ट्राईकला असेल. एकदम एक्साइटमेंट मध्ये गेलेला आहे संतोष. आता स्ट्राईक आल्यावर खऱ्या अर्थाने मजा येईल संतोषला, जेव्हा स्ट्राईक येईल. चौथे षटक आणि चौथ्या षटकामध्ये चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 3 चेंडू बाकी आहेत आणि धावा झाल्यात 29. म्हणजेच 31 धावेची बरोबर गरज आहे. चेंडू असतील 15. 4 चेंडू झालेत. 4 चेंडू झालेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस चांगला चेंडू आणि काय क्षेत्ररक्षण आहे. सुपर फिल्डिंग मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू येते. सुपर मात्र कामगिरी होत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस खराब चेंडू आहे आणि खराब चेंडू, परंतु इकडे विकेट नसेल कारण की नो चेंडू आहे त्यावर कॅच. षटकार गेला असता तर विकेट मात्र इकडे आला असता. 1 धाव. 30 धावा अर्ध्या झाल्यात, अर्ध्या पूर्ण करायच्या आहेत. क्लीन बोल्ड, क्या बात आहे, सुपर गोलंदाजी. चार षटक इकडे संपुष्टात आले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 30 आणि 2 ओव्हर मध्ये बरोबर 30 पाहिजेत. अर्ध्या झाल्यात, अर्ध्या पाहिजेत. नवीन बॅट्समन ऋतिक
संचित आलेला नवीन बॅट्समन आणि भरत गोलंदाज वाईट चेंडू मला तर वाटते. अक्षय पिंपळेकडून मात्र चिन्मय यांच्यासाठी पारितोषिक आलेला आहे 101 रुपयाचा चांगल्या गोलंदाजीसाठी. यावेळेस मात्र बघायला गेलं तर चांगला चेंडू, डॉट चेंडू. 31 धावा झालेल्या आहेत, 29 पाहिजेत 11 मध्ये. बघूया चौकार येईल का. फटका सजवला आहे, इकडे डॉट येतोय का. यस, डॉट येत आहे. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 29 बनवायचे आहेत. आणि नोचा इशारा येत असताना पंचांकडून बैट को लगने के बाद ही आ सकते हैं, पहले नहीं आ सकता. नोचा इशारा येतोय आणि स्वरूप पिंपळे यांनी देखील मात्र चिन्मयच्या गोलंदाजीसाठी इथे कॅश प्राइज अनाउन्समेंट केलेलं 501 रुपयाचं. सुपर मात्र गोलंदाजी, डॉट चेंडू येत आहे. इकडे रनआउट मिळाला असता, परंतु इकडे स्ट्राईकवर अजूनही आहे शाबूत संतोष. पटका स्विंग केलाय आणि इकडे मात्र काय घडतंय, रनआउटची संधी आणि इकडे मात्र विकेट. परतावा लागेल फलंदाजाला. अगदी जाऊन मी बोलेल की तिकडे थोडं व्यवस्थित केअरफुली धावा, कारण की दुखापत करून घेऊ नका. स्पर्धा ही 1 दिवसाचीच आहे. उद्यापासून मात्र आपलं जॉब आहे, शिक्षण असेल तर शिक्षण आहे. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक खेळा, कारण की आपण बघू शकतात मैदान देखील लादीचं आहे. आणि नो चेंडू, परंतु इकडे विकेट. ऑल आउट पाहायला मिळते. यावेळेस मात्र मॅच विन होताना आपण बघू शकतात इथे टीम नीरा स्ट्रायकर्स एक जण आहे. यस, दीपकजी संख्ये अजूनही आहेत. आणि एक धाव असेल. चांगली गोलंदाजी मात्र इकडे आपण भरत कडून. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 33, 33 धावा धावपलकावर. आता 1 ओव्हर आणि 1 ओव्हर मध्ये बनवायचे 27, 27. प्रज्योत गोलंदाजीसाठी आलेला आहे. 1 ओव्हर आणि 27 धावेची गरज. पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये इथे बाजी लगभग नीरा. आणि लास्ट विकेट. इकडे आत्महत्या. अंडरम बॉक्स क्रिकेटच्या खेळामधली सुसाईड पाहायला मिळते. अजून एक आहे, मला तर वाटते प्लेयर जास्त दिलेले आहेत. जिकडे 8, येस 11 प्लेयर आहेत संघामध्ये. त्यामुळे अनुमान अंडर बॉक्स क्रिकेट सांगितलं म्हणजे 9 प्लेयरचा गेम असतो, परंतु इकडे लीग आहे आणि इकडे 11 प्लेयर देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अजूनही 2 विकेट आहेत. नाही 2 विकेट आहेत. 8 विकेट गेलेले आहेत. 2 विकेट बाकी आहेत. कौशिक आलेला आहे. चांगली गोलंदाजी. प्रज्योत आपल्याला पाहायला भेटतोय. यावेळेस गोलंदाज पहिल्या चेंडूवर विकेट. काय फटका आहे, क्या बात आहे. जे मोठ्या मोठ्या बॅट्समनला जमलं नाही ते मात्र खालच्या बॅट्समनने करून दाखवलंय. सुपर टायमिंग. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 37, 37. 23 पाहिजेत 4 मध्ये. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. क्या बात आहे. टाळ्या होऊन जातो जोरदार या बॅट्समन साठी. कौशिक उशिरा उतरवलं असं सांगत असताना मात्र आपल्या कॅप्टनला
जर मला पुढे पाठवलं असतं तर एखादं चित्र वेगळं असतं, परंतु इकडे 2 चौकार, काय टायमिंग नाही, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, अगदी मात्र क्रिकेटच्या खेळामधलं स्ट्रोक ज्याला म्हटलं ते स्ट्रोक खेळले जातात. 4 धावा, स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड मात्र 42-42. दीपक भाऊने काय कानमंत्र दिले काय माहित, परंतु 2 चौकार आलेत. $41 41 स्कोर कार्डवर अजूनही इकडे विकेट स्टंप आउट मात्र आपल्याला पाहायला मिळते स्टंपिंग घेत असताना. आणि शेवटचा आता बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये 11व्या नंबरचा बघूया. राजन आलेला आहे. शेवटचा बॅट्समन बघूया, ऑल आउट पहिली पाहायला मिळेल का स्पर्धेची. आणि इकडे मात्र चांगला चेंडू, यावेळेस डॉट चेंडू येतोय. 42 झालेले आहेत, 41 झालेत, 19 पाहिजेत. फटका इकडे चांगला आहे, काय कमालीचं क्षेत्ररक्षण, सुपर स्टॉप. यावेळेस मात्र आपल्याला पाहायला मिळते डॉट आणि मॅच विन केली. अभिनंदन लीरा स्ट्रायकर्स, पहिली मॅच विन होताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळते.